इंडियाच्या महाविकास आघाडीला बाळासाहेबांच्या वंचितचं सुरक्षा कवच, आपण या विषयावरती आजचा व्हिडिओ बनवत आहोत. यामध्ये बघा, आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोन्ही पक्षाचे नेते तगडे. शिवसेना पण फुटली आणि राष्ट्रवादी ही फुटली. शिवसेनेचे आमदार आणि शिंदे गटाचे आमदार कुठलेच अपात्र नाहीत, सर्वच पात्र आहेत. पण आता प्रश्न असा येतो, ज्या त्यांना जागा आलेल्या आहेत 15 लोकसभेसाठी, पण ते 15 जागेवरती 15 उमेदवार कोणते देतील, त्यांची ताकद का असेल, हा एक मुद्दा या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. आणि सेम मॅटर, सेम पॅटर्न राष्ट्रवादीचे. जागा आहेत पण त्या ठिकाणी उमेदवार कुठले उभा करायचे आणि ते उमेदवार त्या जागेला न्याय देऊ शकतात का, हा एक या ठिकाणी आपल्याला पॉइंट नोट आउट करावा लागतो. आणि त्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये संभाजीराजे भोसले आणि राजू शेट्टी हे पण येणार आहेत. आता बघा, एवढं असताना आणि अजून वारंवार जे भाजपवाले आहेत ते वारंवार सांगतात, ते वारंवार उद्गार काढतात की अजून मोठी उलथापालथ हे यामध्ये आपल्याला भविष्यामध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये लवकरच पाहायला मिळेल. याचा आपल्याला प्रचिती आली. जे आपले देवरा आहेत, देवरा फुटून बीजेपीमध्ये गेलेले आहेत शिंदे गटासोबत. आता हाच मुद्दा आहे, तरी पण अजून भाजप म्हणते की अजून हे पक्ष फुटायला लागतील, अजून हे पक्ष फुटतील आणि जास्तीत जास्त अजून लोक हे आमच्याकडे येतील. हा मुद्दा आहे. एवढं होत असताना सुद्धा काँग्रेसमध्ये आपल्याला युगो पाहायला मिळतं. युगो, त्यानंतर एक उच्चवर्णीयता जी असते, त्याला ठपका हा काँग्रेसवरही पूर्वीपासूनच आहे. असताना बाळासाहेब आंबेडकर वारंवार सांगतात की आम्हाला मल्लिकार्जुन खरगेंनी अधिकृत पत्रक द्यावं आणि आमचे समावेश हा महाविकास आघाडीमध्ये करून घ्यावा. तरीही याविषयी काँग्रेस अजून आपली चुप्पी सोडायला तयार नाही. आता हे एवढे मॅटर असताना, एवढे पक्ष दोन्ही फुटलेले असताना, काँग्रेसमधला एक उमेदवार शिंदे गटासोबत गेलेला असताना सुद्धा काँग्रेसला जाग येत नाही, ही गोष्ट खूप हास्यास्पद आहे. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये तसेच भारतामध्ये सुद्धा जे आपले हेमंत सोरेन आहेत, झारखंडचे मुख्यमंत्री, त्यांच्यावरती ईडीची कारवाई झाली आणि त्यांना आपलं पद सोडून द्यावं लागलं. अशीच अवस्था सध्या महाराष्ट्रामध्ये अजून येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त होऊ शकते. महाराष्ट्रामध्ये ईडीचे अजून सुद्धा ईडीचा प्रभाव हा जास्त प्रमाणामध्ये आढळून येत आहे आणि ईडीला भिवून अजून हे पक्ष, त्यामधील माननीय उच्च जे नेते आहेत ते पक्ष सोडू शकतात, अशा पण चर्चा आपल्याला ऐकायला मिळतात. पण एवढं असताना सुद्धा आपल्या पक्ष किंवा आपले जे जागा लढणारे उमेदवार कमकुवत असताना, आपल्याहून जास्त पुढील पार्टी शक्तिशाली असताना प्रत्येक वेळेस युगो आणणं हे बरोबर नाही सत्य करता. आणि जर भाजपला तुम्हाला जर हरवायचं असेल तर अशा वेळेस ह्या लहान लहान गोष्टी असतील, ह्या लहान लहान गोष्टी खूप मोठं रुद्र रूप धारण करू शकतात आणि याचा फटका तुम्हाला निवडणुकीमध्ये नक्कीच बसू शकतो. वारंवार सांगते बीजेपी की भविष्यामध्ये अजून तुमचे उमेदवार फुटतील, अजून नेते हे भाजपमध्ये येतील. पण याचा परिणाम, याचं जे इफेक्ट आहे तो इफेक्ट तसा व्हायला पाहिजे, तर इफेक्ट काँग्रेसवर होताना दिसत नाही. आता बघा, मेन गोष्ट काय आहे, मी तुम्हाला सुरुवातीला का बोलले की वंचित हे यांचं सर्वांचं कवच आहे, सुरक्षा कवच आहे. समजून घेऊया. आता जागा वाटपावरून ह्या गटामध्ये खडागंजी म्हणजेच मतभेदता, विभिन्नता येऊ शकते, नाराजगी वाढू शकते नेत्यामध्ये आणि आपापसातील जे वाद आहेत ते वाद सुद्धा वाढू शकतात, ते जागा वाटपावरून. आता 1-2 पक्ष असतील तर गोष्टी वेगळ्या असतील, जो जागा व्यवस्थित वाटून घेऊ शकतात. पण या ठिकाणी 4 ते 5 पक्ष असल्यानंतर 3 हे मुख्य पक्ष आणि 2-3 घटक पक्ष, अशा वेळेस सीट शेअरिंग वरनं नाराजगी होऊ शकते. बघा, आपण ही गोष्ट समजण्याकरता उदाहरण बघूया. आता समजून घ्या, सोलापूर जागेवरती
सोलापूर शहराच्या सोलापूर मतदारसंघामध्ये सोलापूर शहरला वंचितचा जिथे जास्त प्रभाव आहे, सोलापूरची जागा ही वंचितकडे असायला पाहिजे. 2019 मध्ये सोलापूरमध्ये वंचितमुळं काँग्रेस पडली होती, या ठिकाणी बीजेपी आली होती. पण यावेळेस जर हे सीट वंचितला न देता हे सीट काँग्रेसने घेतली किंवा राष्ट्रवादीने घेतली तर याचा फायदा आघाडीला होईल का? आणि हीच एक सीट शेअरिंग आहे. ज्या ठिकाणी जास्त प्रभाव त्यांचा आहे त्या ठिकाणी त्यांना सीट मिळाली पाहिजे, मग चांगला इफेक्ट होऊ शकतो. जर आपल्याला ताप आले असेल तर त्यावेळेस आपल्याला तापीचं ट्रीटमेंट घ्यावं लागतं, मग तो ताप उतरतो आणि आता उतरत नाही. असंच ज्या जागेवरती ज्या मतदारसंघामध्ये ज्यांचा प्रभाव जास्त आहे तेच लोक त्या ठिकाणी निवडणुकीला थांबले पाहिजेत, त्यांना तिथं उमेदवारी मिळली पाहिजे. पण असं जर होणार नाही यावेळेस, कारण काय, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे 3 पक्ष, यामध्ये परत 2 बाळासाहेब आंबेडकरांचं आणि त्यानंतर राजू शेट्टी, आणि यामध्येच परत संभाजीराजे भोसले यांची सुद्धा एंट्री होणार आहे, हे पण चर्चा चालू आहे. आणि एवढ्या एकूणच ह्या मॅटरमध्ये सीट शेअरिंग वरनं भरपूर अशी वादविवाद होऊ शकतात, उद्भवू शकतात. एका जागेवरती तिघी पण दावा करू शकतील आणि त्यावेळेस तिघांमधून एकाला चॉईस करणं हे नाकात न येण्यासारखं आहे. म्हणजे एकूणच सीट शेअरिंग या मुद्द्यावरनं परत एक वेळेस महाविकास आघाडीमध्ये मतभेद होऊ शकतात, आपल्याला नाकारता येत नाही. आणि यावरूनच तुम्ही जागा वाटपही केल्या तर जागा वाटप केल्यानंतर हे जुळवाजुळव सारवासारव करायला खूप वेळ लागणार आहे. आणि जो इफेक्ट तुम्हाला दाखवायचा निवडणुकीमध्ये ते दाखवण्यासाठी तुम्ही जनतेसमोर कुठले मुद्दे घेऊन जाल, तुमच्याकडे ऑलरेडी मुद्देच नाहीत. मग यासाठी तुम्हाला वंचित पॅटर्न खूप तुम्हाला उपयोगात येणार आहे. ते म्हणजे वंचितचे सर्वात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. महाविकास आघाडीसाठी सगळ्यात प्लस पॉइंट हुकमी एक्का किंवा आपण ज्याला बादशाह म्हणतो तो असणार आहे, ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. एक बघा बाहुबली पिक्चर होता, त्यामध्ये ते बाहुबलीची आई म्हणायची, मेरा वचन ही मेरा शासन. हे अशी गोष्ट आपल्याला बाळासाहेबांसोबत जोडता येऊ शकते. बाळासाहेब हे बोलतात तोच कायदा. आपण हे असं बोलायला मला थोडी भीती वाटत नाही, कारण ते बरोबर आहे. बाळासाहेब बोलतील ते कायदा झालाच पाहिजे, कारण बाबासाहेबांचे नातू हे बाळासाहेब आहेत आणि बाळासाहेबांचे वाक्य सुद्धा कायद्याप्रमाणे बरोबर असतात. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी पक्ष कोणताही असो तर युतीसोबत असेल तर त्या स्टेजवर बाळासाहेब असतील तर ओबीसीचं मतदान, मराठा मतदान आणि इतर वंचित मतदान हे पूर्णपणे त्यांच्याकडे वळून जायला सोयीचं होईल. अशा वेळेस बाळासाहेबांची भूमिका ही खूप महत्वाची असणार आहे. म्हणूनच बाळासाहेब आंबेडकर हे कवच आहेत महाविकास आघाडीचे. तुम्हाला एकूणच याविषयी वाटते काय, नक्कीच कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, व्हिडिओ शेअर करत चला. जय हिंद, सर्वांना जय भारत.